तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शासकीय गाडी ही अनिकेत तटकरे यांनी चालवल्याचं समोर आलंय। शासकीय चालकाला बाहेर काढून गाडी चालवल्यामुळे अनिकेत तटकरेंवरती टीका होतीये। अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल रत्नागिरी दौऱ्यावरती होत्या आणि त्यावेळी अनिकेत तटकरे यांनी गाडी चालवली, चालकाला उतरवलं। अजूनही अजितदादा पवारांच्या घातपाताची शक्यता वर्तवली जात असतानाच खासदार सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंनी शासकीय चालकाला बाहेर काढून स्वतः गाडी चालवली। जर घातपात झाला असता तर याला जबाबदार कोण? दादांचा जो अपघाती मृत्यू झाला, अपघात झाला, तो घात झाला की घातपात झाला याच्याबद्दल अजूनही शंका उपस्थित असताना उपमुख्यमंत्री दर्जाच्या सुनेत्राताई यांना झेड दर्जाची किंवा वाय दर्जाची सुरक्षा असताना, एवढे सुरक्षा रक्षक असताना XYZ कोणीही कार्यकर्ता येतो किंवा तटकरे येतो, तटकरेंचा मुलगा येतो अनिकेत तटकरे, मला एक सांगा, एवढी सिक्युरिटी असताना त्या सिक्युरिटीमधलं कुणीतरी त्याला विचारलं का, त्यांना विचारलं का की तुमच्याकडे लायसन्स आहे का किंवा तुम्हाला कोणी गाडी चालवायचं तुमच्याकडे प्रशिक्षण आहे का? घातपात झाला असं तर याला जबाबदार कोण? जवळपास 40 ते SPG कमांडो त्यांच्याबरोबर सिक्युरिटीला हवेत, ते कुठे गेले होते? कुणीच त्याला कसं काय नाही विचारलं? हे एकदम चुकीचं आहे। अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत, परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे आणि आता तर नाहीच, कारण का माननीय अजितदादांचं जे काही निधन झालेलं आहे हे निष्काळजीपणामुळेच झालेलं आहे। जो काही आम्ही आमचा बाप माणूस गमावला आहे या निष्काळजीपणामुळेच गमावलेला आहे। त्याच्यामुळे कितीही कोणीही जवळचं असलं तरी कोणताही प्रोटोकॉल तोडू नये। शासकीय अधिकार तो ड्रायव्हिंग करणारा कर्मचारी असो किंवा कोणी असो, एकतर शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी असणं आवश्यक आहे। त्या अधिकाऱ्याची किंवा त्या ड्रायव्हरची ती जबाबदारी असते आणि अशा वेळेला कोणताही अनुचित घटना घडली ते एक जबाबदारी फिक्स होते। म्हणून एक तर शासकीय वाहन वापरताना तुम्ही ते शासकीय कर्मचारीच घेतला पाहिजे, हे नियम आहेत। असा कोणीतरी उत्साहाच्या भरात ड्रायव्हिंग सीटवर बसून जर त्या उत्साहाच्या भरात काही जर अघटित जर घडलं तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होतो। म्हणून जे VIPs आहेत, जे मागं बसलेले असतात, त्यांनी सुद्धा ड्रायव्हरच्या सीटवर हा सरकारी कर्मचारीच असला पाहिजे, ज्याचं आपण सर्वांनीच भान ठेवलं पाहिजे।